कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं. तामिळनाडूमधले जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणण्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी. रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्याचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणात घेतलेस तू असं म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. संघ भाजप आणि अमित शहानी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजू यांच्यासोबत शहा जेवतात. लाज वाटायला हवी. हिम्मत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा. ठाकरेंचा हल्लाबोल. मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं. मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार. दिल्लीमध्ये काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास 20 मिनिटे बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. खासदार प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींची भेट. सूत्रांची माहिती. रात्री शरद पवार अजित पवारांच्या भेटीनंतर या भेटीला महत्त्व. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची रात्री 9 वाजता बैठक. पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार. मुंबई, ठाण्यासह काही निवडणुका शिवसेना भाजप एकत्र लढणार असल्याची माहिती. कल्याण स्टेशन परिसरामधील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. तर 1 महिन्यात प्रकरण संपून जाईल. सहकार्य करा, कोर्टाचं म्हणणं. नाशिकच्या रामटेकडी परिसरात 300 झाडांवर कुऱ्हाड. मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी झाडं तोडली. पर्यावरण प्रेमींचा संताप. तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेचा दावा. लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात. 30 जानेवारीपासून करणार उपोषण. मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र. तपोवन वृक्षतोडीला देखील विरोध दर्शवलाय. अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार. सीएमओ कडून स्पष्ट. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय. दानवेंचा निशाणा. विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे. कुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही. मुनगंटीवारांचा आरोप. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली. 6 महिन्यानंतर निर्णय घेणार. सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली. सलील देशमुखांकडून स्पष्ट. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. पागडी इमारतीवरून भाडेकरूंच्या ताब्यात जेवढं क्षेत्र तेवढाच FSI मिळणार. लाखो रहिवाशांना मोठा दिलासा. गोवा अग्निकांड प्रकरणात नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमधून ताब्यात घेतल्याची माहिती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दोघांना भारतामध्ये आणणार. सूत्रांची माहिती.